नमस्कार हांव कार्मिना बार्बोजा तुमकां हेराल्ड टीव्हीच्या कोबरापुत्राक येवकार दिता। ब्रेस्तारा दीस सांजेर एकनाथ शिंदेन महाराष्ट्राचो नवो मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो। एकनाथ शिंदे दोनपारां गोंयांत ताण मुंबय गेलो आनी देवेंद्र फडणवीसाक मेळटूच ते दोगूय महाराष्ट्राचो राज्यपाल BS कोश्यारीक भेटूंक गेले। महाराष्ट्राचो आदलो मुखेलमंत्री उदय ताकरे जाणें बुधवारा दीस आपणाच्या पदाचो राजिनामो दिलो। ताणें फुडलो मुखेलमंत्री शिवसेनांतलो आसतलो असो प्रस्न विचारलेलो। फुडलो मुखेलमंत्री दुबावा विरेज शिवसैनीक। बुधवारा दीस शिंदे गोंयांत शिवसेनाचो कोलपल्लो आमदार म्हूण आयलो आनी शुक्रारा दीस तो मुखेलमंत्री कसो आपणाच्या पोनास आमदारांक महाराष्ट्रांत व्हरूंक गोंयां येतलो। BJPन ह्या सरकाराक भायल्यान तावन तेंको दिवंक थारायला। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन। ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात असेल होईल अशी कोणतीही बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून मी माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। एकनाथ शिंदेच्या फुडारपणाकाल शिवसेनाचे कोलपल्लेले पोनास आमदार बुधवारा राती गोंयांत पावले। ते दोनापावला एका आस्तीक हॉटेलांत रावले। दाबोले विमानतळार तशेंच तांकां हॉटेलांत लेगीत कोर सुरक्षा दिली। गोंयांत महाराष्ट्राच्या सेना आमदाराक बरो आसरो दिलो। महाराष्ट्राक सरकार घडोवंक लोकांक आघाडी सरकार न्हय पूण शिवसेना BJPक मोतां घाल्लोली म्हूण शिवसेनाचो सावंतवाडीचो कोलपल्लो आमदार दीपक वासन केसरकारान हॉटेलांत पत्रकाराक परिशद घेवन सांगलें। आपणाचो आवडो मोत्रीपण न्हय पूण महाराष्ट्राची उदरगत अशें ताणें सांगलें। आमी आजुनूय उदय ठाकरेक मान दिता अशें म्हूण ताणें फुडें सांगलें। So now we are outside the Taj Convention Center where the big
drama is happening when it comes to the Maharashtra government crisis. In a major big update is that Eknath Shinde, the Shiv Sena leader, just left for Mumbai, and as per sources, he has carried the support letter to the BJP, and by evening they will stake the claim. This is what we are getting to hear, and now he's going to meet Devendra Fadnavis and other several BJP leaders and other MLAs at Fadnavis's bungalow in Mumbai, wherein later in the evening they will also be discussing about the cabinet and ministerial post, and also the with regards to other decisions of following and forming and staking the claim. While in the morning, BJP State President Sadanand Tanawade was also here at the Taj Convention Center, where he met the several leaders, and he said while getting out from the hotel, he spoke to the media person, and he said that this was just a courtesy call. Meanwhile, even last night, Chief Minister Dr. Pramod Sawant was also here, including with heavy police force, where he arrived at the hotel at about 12 and left the hotel at 2:30 in the night. आज परिस्थिती महाराष्ट्रामध्ये अशी आहे की सकाळी 9 वाजता उठून एक प्रेस कॉन्फरन्स घ्यायची संजय राऊतनी, केंद्रावर टीका करायची आणि केंद्र आणि राज्यामध्ये वाद लावून द्यायचा, याच्या पलीकडे काही घडत नाही आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी सांगतो महाराष्ट्राच्या जनतेला की महाराष्ट्राच्या जनतेचं हित व्हायचं असेल, महाराष्ट्राची प्रगती व्हायची असेल, तर केंद्र शासन आणि राज्य शासन याच्यामध्ये किमान चांगले संबंध असायला लागतील, आणि ही आमची भूमिका आहे, आणि ही भूमिका घेऊन आम्हाला पुढे जायचं आहे. आणि त्याच्यामुळे शिंदे साहेब गेले ते कुठेतरी मंत्रिपदाच्या वाटपामध्ये खूप मोठा वाटा घ्यायला गेले किंवा असं बिलकुल नाही आहे. ते गेले ते महाराष्ट्राचा विकास कसा होईल आणि विकास होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल या दृष्टीने ते चर्चा करतील, आणि जो काही निर्णय दोन्ही पक्ष मिळून घेतील त्याच्यावर आम्ही सर्वजण शिंदे साहेबांच्या बरोबर असणार. उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबत जे 16 आमदार आहेत त्यांनी आमच्या सोबत यावं, अन्यथा त्यांचं आमदारकी रद्द होऊ शकते अशा पद्धतीचं तुम्ही स्टेटमेंट काही केलेलं आहे का, अशी तुमची भूमिका आहे का? हे बघा, काल मला कोणीतरी विचारलं की 16 आमदारांचं काय होईल, तर मी त्यांना असं सांगितलं की ज्या वेळेला बहुसंख्य आमदार जो आपला नेता निवडतात त्याच्याबरोबर त्यांना राहायला लागतं, आणि ते जे व्हीप निवडतात त्याच्याबरोबर राहायला लागतं. आम्ही ज्यावेळेला विधिमंडळ पक्षामध्ये आमचा पक्ष रजिस्टर केला त्यावेळेला आम्ही आमच्या आमदारांच्या सह्या दिलेल्या आहेत की आम्ही यांची एकमताने निवड केलेली आहे. त्यानंतर 16 आमदार आपला निर्णय बदलू शकत नाही. त्याच्यामुळे जो बहुसंख्य गट आहे त्यांनी काढलेला व्हीप हा त्यांच्यावर सुद्धा बंधनकारक होईल. आम्ही काय त्यांना असं सांगणार नाही की आमच्या बरोबर चला, अमुक ठिकाणी चला, असं नाही. विधिमंडळामध्ये ज्या वेळेला निर्णय होत असतात, आणि आपल्याला दुसरं सुद्धा सांगायचं आहे की जो अँटी डिफेक्शन लॉ आहे तो तुम्ही फ्लोर ऑफ द हाऊसवर काय कृती करता याच्यावर असतो, आणि त्याच्यामुळे त्यांना काय बंधन नसतं की जर तो तिथं व्हीप असतो, त्या व्हीपने सांगितलं की तुम्ही हजर राहिलं पाहिजे तर तुम्ही हजर राहिलं पाहिजे, तुम्ही मतदान केलं पाहिजे तर तुम्ही मतदान केलं पाहिजे, पण ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. आणि त्याच्यामुळे आणि दुसरं जे काही दिशाभूल जनतेची केली जाते की पक्षाची घटना ही बंधनकारक आहे. अनेक कोर्टांचे निर्णय असे आहेत की राज्याची घटना आहे, देशाची जी घटना आहे तीच अंतिम आहे, त्याला कोणी सुपरसीड करू शकत नाही. एखाद्या पक्षाची घटना, एखादा ऍक्ट असेल आणि त्या ऍक्टमध्ये काही लिहिलं असेल तर त्याला सुपरसीड करू शकत नाही पक्षाची घटना, कारण पक्षाची घटना एक पक्ष ठरवतो, आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे ऍक्ट ह्याच्यामध्ये करते, आणि आपली रिटर्न कॉन्स्टिट्यूशन आहे, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे कोणी जाऊ शकत नाही. आमची कायदेशीर बाजू आहे. ज्या ज्या वेळेला प्रसंगी 2 वेळेला कोर्टामध्ये गेलं, एका वेळेला आम्ही गेलेलो होतो त्यावेळेला आमच्या बाजूने आम्हाला रिलीफ मिळालेला होता, आणि दुसऱ्या वेळेला ते गेले होते त्यावेळेला सुद्धा तुम्ही बघितलं आहे की त्यांना रिलीफ मिळू शकला नाही. म्हणून आम्हाला कोणाला चिडवायचं नाही आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची आहे, आणि हे सेवा करत असताना बाळासाहेबांनी जो ज्याच्याबद्दल विचार दिलेला आहे महाराष्ट्राच्या प्रेमाचा आणि महाराष्ट्राच्या विकासाचा. किरण बोरकर, प्रसाद पोलजी, सगुन गावडे and Clinton D'Souza for Herald TV. राज्यान पंचायतीची इलेसावां करूंक सरकारान मुंबईच्या उंचल्या कोर्टा कडेन ओदीक वेळ मागून केलोली विनंती कोर्टान भायर मारली. पंचायतीच्या इलेसावांची रीत पूर्ण करूंक राज्याच्या सरकारान आनीक 30 दीस दी म्हूण मागलोले. उंचल्या कोर्टाचे हुकुमे पोरबोडे इलेसावांची रीत 45 दिसां भितर पूर्ण जावंक जाय. म्हणजे ऑगस्टाचे 12 पर्यंत पंचायतीची इलेसावां जावंक जाय. इतले म्हणसर राज्याच्या इलेसावांच्या कमिशनाक
आनी गोंयच्या सरकाराक पंचायतीची एलेसांवां घेवंक ऑगस्टाची 6 तारीख थारायल्या. हे विशीं सरकाराची कायद्याची कोलोवणी ब्रेस्तारा दीस सांजेर उजवाड दायतले. आज कोर्टान एक्सटेंशन दिवपाक मान्य करूंक ना इलेक्शन होल्ड करपाक. आमी 30 दिसाचो टायम मागिल्लो वाडोवन, तो टायम कोर्टान दिवना आमकां आज, आनी आमचें एप्लिकेशन रिजेक्ट केलें कोर्टान. कारण कितें आशिल्लें? कारण इतलेंच आसा की 2 कारणां बेजिकली म्हणटा. ह्या ग्रावंडाचेर सुप्रीम कोर्टान परमिशन केन्ना एक्सटेंशन दिवपाक केन्नाच दिवना अशें म्हणून एक कारण दिलें आसा. आनी दुसरें कारण आसा की हें स्टेट इलेक्शन कमिशनानूय इनडायरेक्टली एप्लिकेशन करूंक ना अशें एक इनडायरेक्टली सजेशन मेळटा ऑर्डरीन. हें एप्लिकेशन गव्हर्मेंटान केलां अशें. ओके, आनी कितें ऑप्शन आहा की सुप्रीम कोर्टान वचपा खातीर? पळय आतां हे 3 दिसाचो टायम आसा तो ऑलमोस्ट फाल्यां सोंपता. सो टायम सुप्रीम कोर्टान वचपाकूय 1 दिसा भितर शक्य ना न्ही. 3 दिसांनी सुद्दां शक्य नासता कोर्टान सुप्रीम कोर्टान वचपाक. सगळें गव्हर्मेंट प्रोसिजर करता म्हणसर. सो सद्याच्या परिस्थितीन तरी सुप्रीम कोर्टान वचपाक डिफिकल्ट दिसता. सो आतां डेट फाल्यां पर्यंत डिक्लेअर करची पडटली. हय, आतांची जी ऑर्डर आसा त्या प्रमाणे फाल्यां मेरेन डिक्लेअर करची पडटली. म्हणजे कोर्टान जें सांगलां जे 45 डेजान जावपा जाय ती जावपाकूच जाय म्हणटा. 2001 वर्सांतली क्रिकेटीच्या टिकेटीच्या घोटाळ्याची केस जातून गोवा क्रिकेट एसोसिएशनाचो आदलो अध्यक्ष दयानंद नार्वेकाराचेंय नांव आसा. त्या केशीचे शेवटाचें आयकोप जुलयाचे 8 तारखेर थारायला. ब्रेस्तारा दीस जालोल्या आयकोपान 313 सांगणी रिकॉर्ड करपाची आसली. पूण रिकॉर्ड करूंक कांयच नासलें देखून रिकॉर्ड करूंक ना म्हूण अद्वोगाद सर्वेश रेगीन म्हायती दिली. जाका गुन्यांवकार केला ताचो ह्या घोटाळ्यान हात आसा म्हूण दाखोवंक कसलोच रिकॉर्ड ना म्हूण ताणें फुडें सांगलें. So today the matter was fixed for 313 statement, but then the court was of the opinion that there is nothing that 313 should be recorded. So now the matter is now fixed for final arguments. So it is now will be taken up on just check. It is now 8th July morning. So we will be arguing now for actually there is no material on record to show that the accused were actually involved in this crime. आयज तेंचे 313 स्टेटमेंट आशिल्ले तेंचे पूण अशें जालें की एविडन्स ना म्हणून तेंचे 313 स्टेटमेंट रेकॉर्ड करूं ना टू कनेक्ट देम बाबा तेंचे कितें आरोप आसा ते हें जावूं ना. देर इज नो एनी एलिगेशन्स अगेन्स्ट एनी ऑफ द एक्यूज बाय एनी ऑफ द विटनेसीस बाबा तेमी हे अशे आरोप लायले तेजे सिद्ध जावं ना म्हणून देर इज नो एलिगेशन्स अगेन एनी ऑफ द एक्यूज दॅट्स वाय 313 रेकॉर्ड जावं ना. सो डायरेक्टली फायनल आर्ग्युमेंटाक दवरिल्लो. Next हियरिंग फॉर आर्ग्युमेंट फायनल आर्ग्युमेंट केन्ना ते आतां 8 तारखे सकाळचे. मार्कुस गोन्साल्वीस फॉर हेरल्ड टीव्ही. जमीन लुटल्या ताचो आपणाच्या खात्या कडेन कसलोच संबंद ना म्हूण येणावळ मंत्री आतनासियो मोन्सेरातान सांगलें. खात्याक ताचें पडून गेलोलें ना. हो घोटाळो आचेच खात्यान सुरू जालोलो. आमी डॉक्युमेंट कोरो वो फोटीचे ते पडे ना. मामलादार आसात ते फकत कायद्या प्रमाणे जमनीचें म्युटेशन करतात. कोण गुन्यांवकार ते चवकशेक ताराव दी अशें ताणें सांगलें. See, as far as the land scam is concerned, the Honorable Chief Minister has put a SIT inquiries going on. We had a meeting the other day. Chief Minister has briefed you all on what went on with the meeting. First of all, there is nothing. We have got no link whatsoever as far as our department has got no link. Mamla, whatever you are talking about. Because if the scam basically has originated from the archives department, we are not here to check the authenticity of the documents. I think Mamladar is not doing that. Mutation is a part and process of the Mamladar, and everything has been done. The Mamladar has done everything according to the law. So we are no way concerned with that. Let ultimately the investigation is on. Who the culprits, whoever has done what wrong, will be brought to task. As far as garbage plants are concerned, त्याचे कशें जालेलें आसा? Because फाटीं तुमी कुंडय विजीट केल्ले आनी ते सगळे फुडें. No, Kundai plant has already started. That is biomedical waste. That plant has already started.
we'll be floating tenders soon as far as binding is concerned. So that also we will see. So as far as the garbage treatment plants are concerned, that is work is in progress. There's no issue. Polji for Herald TV. ब्रेस्तारा दीस सकाळी 6:30 वरांचेर मडगांवचे पवित्र आत्म्याचे इगोजेन चोरी जाली. चोरांनी मोडफोड करून इगोजेचे कोचेरीन आनी पाद्रीच्या कुडान भितर सरले. कोचेरींतल्या काबडांतले दुडू चोरून व्हेले. कितले दुडू चोरून व्हेल्यात ते आजुनूय कळपाचें उरलां. फुडली चवकशी चालू आसा. आयज ब्रेस्तार 30 जून मडगांवचे होली स्पीड जे चर्च आसा त्या चर्चीन जवळपास सकाळी 6:30 वरांचेर चोरी जाली आनी हो जो चोर आसा हो चोर ऑफिसान भितर सरून दार फोडून ऑफिसाचें दार फोडून भितर सरून ताका कबडांतली ताणें कॅश व्हेला म्हूण अशी आतां पर्यंत आमकां म्हायती मेळ्ळ्या. एग्जॅक्ट आंकडो कितें आसा तो आमकां मेळना कारण इन्वेस्टिगेशन चालू आसा. पण ही जी चोरी आसा ती सकाळ फुडें 6 ते 6:30 भितर जाल्या अशी म्हायती मेळ्ळ्या. हेराल्ड TV खातीर मडगांवच्यान आदित्य बिद्रे. फाटल्या दिसांनी भरपूर पावस पडलो देखून गिरी वाठारांतली शेतां परत एक फावट बुडलीं. नामोशी जंक्शन ते गिरी पंचायती कडेन पर्यंत रस्तो उदका पोंदाक बुडलोलो देखून रस्त्याचेर गाडयो चलोवप्यांक कोडू अणभव आयलोय. अशी दर वर्सा येवपी ही बुट्टी उपसोग जावपाची भिरांत वाडयता आनी गाडयांच्या इंजिनांक मार बसयता. म्हणल्यार वार्षिक आसा गिरीन परत परत त्रास जाता. तरी आतां म्हाका दिसता आनीक पावस सुरू जाला म्हणून चड ना, बट हो इतलो स्ट्रेचान मातसो त्रास जाता आनी त्या प्रवाशांक मातशें हाची दखल घेवची. प्रकाश करेकर फॉर हेरल्ड TV. पणजे आझाद मैदानाचेर फाटले 35 दीस निशेधाक बसलोली आंगणवाडी कामदारांनी ब्रेस्तारा दीस मुखेलमंत्री प्रमोद सावंताक भेट दिली. मुखेलमंत्री प्रमोद सावंत गोवा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीक भेट दिवंक वेताळा. त्यो 7 वस्तुऱ्यो ताचेशी गेल्यो आनी आपणाच्यो अडचण्यो ताचे मुखार मांडल्यो. सावंतान ताका सेक्रेटराक मेळूंक सांगलें आनी सेक्रेटराक आपूण ताच्या अडचणी विशीं सांगता अशें म्हणलें. ती उपासाक बसलेली देखून ताची भलायकी हालोत आसा. देखून सेक्रेटराक भेटपाचें वो ना ते विशीं ती आजुनूय निर्णय घेवपाची उरल्यांत. चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री हांगा कित्याक तरी आयलो, कित्याक तें म्हाका खबर ना. आनी आमकां अशें दिशिल्लें की तो बाबा येतलो कर्टसी विजीट म्हणून दितलो, कितें तरी एश्युरन्स दितलो. पण जेन्ना अशें हालचाल जाली की तो वता म्हणून तेन्ना ती सगळीं जाणां वचून मेळ्ळीं. आतां पर्सनली ती मेळ्ळा, तांकां मेळूं ना आनी तांच्यांनी कितें तांचे कडेन उलयलां तें तुमचे पर्यंत सगळें पावना. आतां एकूच मुद्दो की ही सगळीं बायलां जाले 35 डेज 30-50 डेज हांगा बसल्या. 14 दीस तेंचो आमरण उपोशणाचो चालू आसा. आमी इतले दीस सांगता की कसली ना कसली सेक्युरिटी प्रोवायड करा तांकां, कित्याक रातचे खूब त्रास जाता तांकां, खूब त्रास जाता. पण गोंयच्या पिडीत बायलांक, शोशीत पिडीत म्हणटात ताका आमी आतां, त्या पिडीत बायलांक जेंकां सरकारान खूब त्रास केला तांकां प्रोटेक्शन दिवपाक सरकारा कडेन यंत्रणा ना. पण ते चोर कशे धांवतात ते 40 आमदार आसामानी खंय खंय आतां गोंयान जे येता पळय तांकां लागून सगळे कडेन नाकाबंदी. म्हणजे डिस्प्लेस्ड प्रायोरिटी ऑफ दीस गव्हर्मेंट हें सगळ्या लोकां समोर दिश्टी पडटा. प्रायोरिटी खंय आसूंक जाय आशिल्ली की महाराष्ट्रान सरकार फोडटात, ताका लागून गोवा गव्हर्मेंट आनी गोंयचे सरकार जे भाजप जे आसा ते तांकां मदत करता. इज दीस अ प्रायोरिटी ऑफ दीस गव्हर्मेंट? काय ह्या 7 बायलांक जेंकां तुमी पॉलिटिकल ग्रावंडाचेर काडला त्या बायलांक परत कामार घेवप, तांच्या परत संवसार सेट जावचो म्हणून कितें प्रयत्न करप, ही प्रायोरिटी ना सरकाराची? आमकां पळय करपाक गेल्यार तेंचे कडेन कितेंय जाता.
मिनिस्टर ते कित्याक मिनिस्टर निवडून हाडटा आमी आमचें काम करपा जाय म्हणून नाजाल्यार राष्ट्रपती राजवट जाल्यार पयलींचे भशेन पोर्तुगीज तेच बरें आशिल्ले न्ही आतां कित्याक अशें करता आमी की आमचे गोंयकारांचे सगळे आमी सगळे तर गोंयकाराच आसा भायली कोण ना हांगा आनी तिजो करून बायलां इतलें समजूंक आसलें तेंचे एक बायले एके दिसा भायर दवरून पळया म्हण सांग कितें त्रास जाता ते मागीर कळटलें तेंकां आमची भुरगीं आसा खंय घोव आसा घरा कडेन तांकां सांगा एकाच दिसाक लागून बायलेक मातशी हांगा हाडून दवरून पळया म्हणटा कितें जाता ती बायल तेंची तांकां कितें सांगता पळय तेन्ना कळटलें तांकां कितें भोगचें पडटा पोलिसांचो कितें बंदोबस्त बी दिला तुमकां प्रोटेक्शन आमकां कांयच ना आनी सीएम आनी कांयच सांगूंक ना तुमकां इतलेंच उलयलां हय तुमी वचून सेक्रेटरी कडेन उलया आपूण ताका आयज सांगता इतलें आमी तांकां सांगलें कितें की सेक्रेटरी हेचे पयलीं आमकां मेळ्ळलो तेणी सांगलें फक्त 6 म्हयन्याची आमी इतलीं वर्सां 24 वर्सां 12-13 वर्सां सर्वीस केल्ली हांगा आसा आनी 6 म्हयन्यांक घेवन परत काडटलो फायदो कितें फायदो कांयच ना न्ही दिता जाल्यार आमचें आसा तशीच आमकां सर्वीस दिवपाक जाय सीएम सिरियस दिसता तुमकां आतां सीएम सरान आमकां पयलीं एकदां सांगिल्लें जेन्ना आमकां टर्मिनेट केली तेन्नाच आमी वचून मेळ्ळो तेन्नाच तेणी सांगलें तुमचें करता आयज 4 म्हयने जाले पेमेंट ना कांय ना आनी कितें करपाचें आतां कोण म्हणटा आझाद मैदानाचेर हें सगळें जाताच म्हणून हे जर आझाद मैदानाक आमी न्ही म्हाका जाल्यार दिसता ते व्हॅल्यू दिना कित्याक आमी जर आझाद मैदानाचेर रावन आमकां आझादी दिना जे दिसा हांगा आझादी सेलेब्रेट करता तेन्ना आमकां व्हरान पुलिशेन उडयता जर गोंयच्या बायलांक जर न्याय दिना ते जाल्यार ती आझादी कसली इतले आमचे जे जाणट्यांनी म्हाजो मांव फ्रिडम फायटर तेंच्यांनी इतले कश्ट करून कांय फायदो ना म्हाका दिसता तेंच्यांनी बरें केलें आनी हातीन कोणाचें दिलें म्हाका खबर ना प्रसाद पोलजी फॉर हेरल्ड TV. रस्त्याची दोनूय बाजूंनी गाडयो थांबोवन दवरलेल्यो आसात ताच्या रस्त्यान येवपी वचपी गाडयांक अडचण जाता पूण त्याच अंजुना गांवांत गाडयां खातीर पार्किंग आसलेलो जागो कोणूच वापरिना पार्किंगाचो जागो आसा ताची दुर्दशा जाल्ली आसा पार्किंगाचो हो जागो 2017 वर्सा तयार केलो आनी 2 वर्सां उपरांत 2019 वर्सा सरकारान ताची उक्तावणी केली गाडयांक पार्किंग करपाच्या ह्या जाग्याक सगल्यो सवलती आसात म्हूण सांगतात पूण थंयसर उदकाची जेवणा काडाच्या जाग्याची न्हय म्हूण सोयबाची गरज करपाची लेगीत सवलत ना अंजुना एक स्वदेश दर्शनाच्या अंडर एक अंजुनान पार्किंग डेव्हलप केल्लें तेंच्यांनी पब्लीक युटिलिटीज आसले CCTV सर्वेलन्स आसले वायफाय आसले ड्रिंकींग वॉटर आसले पार्किंग फेसिलिटीज एट अंजुना बीच एक्चुअली नामावंत लोक येयल्ले हांगा 2019 प्रमोद सावंत डॉक्टर प्रमोद सावंत तेन्ना एक्सिडेंटल CM आसलो तो आनी कोण तरी पटेल म्हणून तो येवकूच नासलो मागीर श्रीपाद भाऊ नायक जे 50 वर्सां जाले राजकारणांत आसा मनोहर बाबू आसगांवकर जो बोलबच्चन उलोवपाक सोदता पळय तो आनी बाकीचे हे जे इनॉग्रेशन करपा येयल्ले पळय ग्रामस्थांक सांगूकूच ना चोरयां येयल्ले इनॉग्रेशन केलें आनी पळोवन गेलो CM 2019 इनॉग्रेशन केल्लें रेडी जाल्ले 2 वर्सां पयलीं ते 17 तेन्नाच्यान करोडांनी पयसो खर्च केला हांगासर आमचे लोकल्स स्वयंपूर्ण गोवाच्या अंडर जे तुमचो फेल प्रोजेक्ट आहा ते लोकल्स हांगा आमचे पोट भरताले बारीक बारीक स्टॉल्स भरून भाजीपाव विकताले वडापाव विकताले मागीर थोडे कपडे विकताले 5-6 वर्सां जालीं वा 8 वर्सां जालीं तेंचे प्रश्न सुटावो करूंकूच ना आनी हे जे आसा पळय हे जी वास्तू आसा पळय ती ग्रेट वास्तू आसा पळय आयज मेरेन यूज करूंक ना म्हाका दिसता 20 ते 25 करोड मोडल्या अंडर स्वदेश दर्शन आमचो हार्ड अन मनी हांगासर येयले गाजा वाजा केलो आनी आपणाची पाटीर नांव बरयलें म्हणजे आपणेन केलें पण यूज आसा कितें आसा तेजी कंडिशन कितें आसा तें कांयच तांकां पडलेलें ना 30 रुपीज पर 2 आवर्स जी जी और लाइट 4 महीने से है ही नहीं नहीं 4 महीने 4 डेज ओनली 4 दिन हो गया लाइट कुछ मेजर इशू है वो पैनल में अभी इलेक्ट्रिक डिपार्टमेंट को कॉल किया था तो आके भी चेक करके गए हैं हाँ तो लाइट जल्दी से बनाओ जी जी हम लोगों को काफी परेशानी हो रही बगैर लाइट के क्या हो रही है परेशानी पानी नहीं सही जगह पे पानी नहीं पहुंच पा रहा है क्लीनिंग नहीं तो पानी के लिए क्लीनिंग करने में ज्यादा समस्या हो रही है हाँ जी जी ओके और लाइट नहीं होने से मेन चीज तो लाइट ही है अगर टॉयलेट चला रहे थे या क्लीनिंग के लिए पानी चाहिए हर जगह पानी चाहिए मुझे किसी को बोला था पानी के लिए हाँ मैंने पूरा कंप्लेन किया हुआ है डिटेल्स को किया हुआ है प्रकाश करेकर फॉर हेरल्ड TV. सांत पेद्रू आनी सांत पावल अशा कातोलीक इगोर्जेच्या दोग वांगड्यांतल्या व्हड मातीक सांताची परब
ओसोडणेचे इगोचेन समोर उमली. ही परब केरीत भाशेन नुस्त्याचो धंदो करपी लोक समोरता आनी ती ताच्या नुस्त्या धंद्याच्या वावराची सुरवात आसता. हे परबे निमितान सांगोड भायर घालो आनी पाद्रीच्या हातांतल्यान नुस्त्याच्या झाडाचेर, वड्याचेर आनी दोरयाचेर आशिर्वाद घालो. सांगोड उदकांतल्यान पाद्रीक आनी मुजगांक घेवन वेताळां दिसता. आनी आतां केरीत मागणें कोत्ता आशिर्वाद घालून ह्या वड्याचेर आशिर्वाद घालून ह्या आमच्या वड्यांनी आमची भाव भयणां जायतो आपलो वावर धंदो करतात. नुस्तें मारपाचो धंदो आपल्यो झाडां आपले कंटाळ्यो बी घेवन त्या पासत आयज आमी देवा लागीं आदार आनी कृपा मागता सगल्यांक ह्या आमच्या वावरान मिसोड आसात ते आमच्या भाव भयणीचे तांच्या कुटुंबाचे बापाचे आनी पुताचे आनी पवित्र आत्म्याचे नांवी स्वामी जेजू क्रिस्त तो वाट सोत आनी जिवीत तो स्वामी तुमचे सोबे आसूं. मोगाच्या भावांनो आनी भयणांनो, शिंपडोन आसलेल्यांक एक करचे खातीर क्रिस्त देवाचो पूत संवसारांत आयलो. देखून मनशा मदें सगल्यांचो एकवट हाडूंक मजत करता ते सगळे देवाचे अवजणे परमणे आसा म्हूण आमच्यान म्हणूं येता. जांकां पर्वत दर्या व जाग्याची अंतर वेगळी कोत्तात तांकां नव्यो वाटो नव्या नमुन्याची भावना एकामेकाक लागीं हाडटात. ही वडी तयार केल्ल्यांचेर आनी तांचो उपयोग करून नुस्त्याचो वावर धंदो करतल्यांचेर सर्वेस्पराचो आशिर्वाद मागुया आनी तो आपलो आदार दिवन तांकां दयाळपणी राख. इनासियो नरोना फॉर हेरल्ड टीव्ही. आयच्या कोबरापुत्रान इतलेच. हेराल्ड टीव्ही कोबरापुत्र आयकले देखून तुमकां देव बरें करूं. ओदीक कोबरा खातीर उपकार करून आमकां फेसबुकार आनी ट्विटराचेर फॉलो करात. आदियोस.